या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बसलेल्या गौराईला साडी कशी नेसवायची ते दाखवणार आहे। यासाठी तुम्हाला चौरंग लागेल। चौरंग जर नसेल तर चौकोनी डबा घेऊन त्याच्यावरती असा पाट ठेवू शकता। गौराईचे पाय बनवण्यासाठी आपल्याला लेगिन्स घ्यावी लागेल। लेगिन्स शक्यतो साडीच्या काठाच्या कलरची असावी आणि अँकल फिटिंग असावी। पायाचा शेप व्यवस्थित दिसण्यासाठी पेपर हा रोल करून गुंडाळून लेगिन्स मध्ये घालावा। पेपर चुरगळून जर लेगिन्स मध्ये घातले तर पायाचा शेप हा व्यवस्थित दिसत नाही। त्याच्यासाठी पेपरचे रोल्स करून तेच लेगिन्स मध्ये घातलं तर शेप व्यवस्थित दिसून येतो। अशा पद्धतीने चौरंगावरती ब्लाउज पीस टाकून घ्यावे। त्यामध्ये धान्य घालून तो डबा चौरंगावर ठेवावा। लेगिन्सच्या वरच्या भागात डबा ठेवावा व लेगिन्स व्यवस्थित सेट करून घ्यावी। आता आपण डब्यामध्ये गौराईची वरची बॉडी आहे ती व्यवस्थित बसवून घेऊया। गौराईच्या बॉडीला जे मी साडी नेसवणार आहे गौराईला त्या साडीवरचेच ब्लाउज व्यवस्थित फिटिंग करून घेतले आहे, म्हणजे ते दिसायला छान दिसते। साडीच्या पदराला निऱ्या करून तो पदर बॉडीवरती ठेवून आपल्याला अंदाजे माप घ्यायचे आहे की आपल्याला केवढा पदर काढायचा आहे। गौराईची बॉडी ही छोटी असल्यामुळे आपण पदराच्या निऱ्या करताना ह्या छोट्या छोट्या प्लेट मध्ये निऱ्या कराव्यात, म्हणजे ते दिसायला छान दिसते। निऱ्या केलेला पदर खांद्यावर ठेवून मागून साडी पुढे आणावी। मागून साडी पुढे आणल्यानंतर पोटाकडच्या भागाला साडीला एक पिन लावून घ्यावी, कारण आपल्याला तिथून पुढे सगळ्या साडीच्या निऱ्या करायच्या आहेत। नेसत्या बाजूची एक हातभर साडी सोडून तिथून जी आपल्याला निऱ्या करायला सुरुवात करायची आहे ती पिन लावलेली आहे तिथपर्यंत निऱ्या करायच्या। आणि तिथे पिन लावून त्या निऱ्या व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या व त्याच निऱ्या स्ट्रेट खाली व्यवस्थित जुळवून तिथे पण एक पिन लावून घ्यायची। वरती खाली दोन्हीकडे पिना लावून घ्यायच्या। दोन्हीकडेही पिना लावून झाल्यानंतर साडी दोन्हीकडे खेचून धरून मध्यभागी बरोबर साडी पुन्हा जुळवून घ्यायची। त्या निऱ्या परत जुळवून घ्यायच्या आणि तिथेही एक पिन लावून घ्यायची बरोबर मध्यभागी। जिथे आपण मध्यभागी पिन लावलेली आहे ती बाजू बरोबर फोल्ड करून घेऊन ती फोल्ड केलेली बाजू गौराईच्या पोटाच्या बाजूला ठेवून तिथे दोऱ्याने पॅक करून घ्यायची। आणि खाली लावलेल्या दोन्हीही पिना आपण आता काढून घ्यायच्या आहेत।
पिना काढून झाल्यानंतर गौराईचा पदर हा मागून घेऊन पुन्हा सेट करून घ्यायचा. निऱ्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आणि काष्ट्याचा लूक दिसण्यासाठी दोन्ही पायांना गौराईच्या बरोबर साडीचे काठ आहेत ते बरोबर गुंडळून पिना लावून व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. गौराईचा एक पाय आपल्याला वर टेकलेला दाखवायचा आहे. त्याच्यासाठी गौराईचा पाय मधोमध फोल्ड करून तो दुसऱ्या पायाच्या वरती ठेवायचा. तिथे एक पिन लावून घ्यायची, का तर तो पाय घसरून खाली येऊ नये त्यासाठी. गौराईला पदर ठेवताना पिन ही आपण आतल्या बाजूने लावून घ्यायची, म्हणजे ती वरून दिसणार नाही. आणि ज्या बारीक प्लेटा केलेल्या आहेत त्या व्यवस्थित सेट करून द्यायच्या, दिसायला ते खूप छान दिसतं. आपण या पायाला जसे काठ गुंडळून पिना लावून घेतलेल्या तसेच त्या पायालाही काठ गुंडळून पिना लावून घ्यायच्या. आता गौराईचे दोन्हीही पाय लेगिन्स आणि रबर याच्या साहाय्याने पॅक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते हलू नये म्हणून. आणि काठ व्यवस्थित ते रबर दिसू नये असे व्यवस्थित ओढून घ्यायचे. अशा पद्धतीने दोन्हीही पाय व्यवस्थित दिसतील असे जुळवून व्यवस्थित सेट करून घ्यायचे. आता गौराईचा मुखवटा घालून घेऊया. मुखवटा घातल्यानंतर गौराईला आपण दागिने घालूया. ही आपली गौराईला साडी नेसवून पूर्ण झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा, म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ जे येणार आहेत ते तुम्हाला दिसतील.